आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. एक नेहमीचा प्रश्न की आपल्या जुन्या कॉम्प्युटरला अपग्रेड करणं जास्त चांगलं की सरळ एक नवीनच घेऊन टाकावा. हा निर्णय थोडा गोंधळात टाकणारा असतो नाही का? चला आज याचबद्दल बोलूया. बरं, असं होतंय का की आपला पीसी आता पूर्वीसारखा चालत नाहीये? म्हणजे नवीन गेम्स असतील किंवा काही महत्त्वाचं काम सगळंच अडखळत चाललंय. सारखं हँग होणं, नवीन सॉफ्टवेअर न चालणं, ह्या तक्रारी खूप कॉमन आहेत. आता अशा परिस्थितीत समोर दोनच पर्याय दिसतात. एकतर सरळ नवीन चकचकीत पीसी विकत घ्या किंवा मग आहेच पीसीमध्ये थोडे बदल करून त्याला एक नवं आयुष्य द्या. दोन्ही पर्यायांचे आपापले फायदे आणि तोटे आहेत हे नक्की. चला आपण या दुसऱ्या पर्यायाबद्दल म्हणजे अपग्रेडबद्दल जरा जास्त जाणून घेऊया. कारण खरं तर अपग्रेडिंग हा एक जबरदस्त पर्याय आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. आणि हो, तो वेळ आणि पैसा दोन्ही वाचवू शकतो. अपग्रेड करण्याचे साधारणपणे 3 मोठे फायदे सांगितले जातात. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे ते नवीन पीसी विकत घेण्यापेक्षा खूपच स्वस्त पडतं. दुसरं म्हणजे नवीन मशीन सेटअप करणं, सगळा डेटा ट्रान्सफर करणं, या सगळ्या कटकटीतून सुटका होते म्हणजे वेळ वाचतो. आणि तिसरा फायदा जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे पर्यावरणासाठी सुद्धा हे जास्त चांगलं आहे. ओके, तर मग अपग्रेड करायचं ठरवलं, पण प्रश्न येतो की सुरुवात कुठून करायची? पीसीमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या बदलल्यावर परफॉर्मन्समध्ये सगळ्यात जास्त फरक पडतो? या लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं रॅमचं, म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. सोप्या भाषेत सांगायचं तर हे कॉम्प्युटरचं वर्क टेबल आहे. टेबल जितकं मोठं तितकी जास्त कामं एकाच वेळी आरामात करता येतात. तसंच जास्त रॅम असली की कॉम्प्युटर एकाच वेळी अनेक प्रोग्राम सहज चालवू शकतो. तो स्लो होत नाही. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे स्टोरेज. याला कम्प्युटरचं फाईल कॅबिनेट म्हणूया. जुन्या हार्ड ड्राईव्ह म्हणजे HDD वरून नवीन सॉलिड स्टेट ड्राईव्ह म्हणजे SSD वर शिफ्ट होणं, हे अगदी एखाद्या जुन्या गंजलेल्या कॅबिनेटमधून एका एकदम आधुनिक हायस्पीड कॅबिनेटमध्ये सामान हलवण्यासारखं आहे. पीसी सुरू होण्यापासून ते सॉफ्टवेअर उघडण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट अक्षरशः विजेच्या वेगाने होते. आणि तिसरा, जो काही लोकांसाठी खूपच महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ग्राफिक्स कार्ड. विशेषतः जे गेमिंग करतात, व्हिडिओ एडिटिंग किंवा 3D ॲनिमेशनसारखी कामं करतात, त्यांच्यासाठी एक चांगलं ग्राफिक्स कार्ड म्हणजे अक्षरशः गेम चेंजर ठरू शकतं. तर सांगायचा मुद्दा हाच की कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त परफॉर्मन्स हवा असेल तर या 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. रॅम, स्टोरेज आणि ग्राफिक्स कार्ड. या तिन्हीपैकी गरजेनुसार केलेला बदल लगेचच अनुभवायला मिळतो. बरं, पण प्रत्यक्षात ही अपग्रेडची प्रक्रिया नेमकी असते तरी कशी? अर्थात प्रत्येक अपग्रेड काही सारखं नसतं, नाही का? रॅम बसवणं हे एखाद्या खेळण्यासारखं सोपं असू शकतं, पण प्रोसेसर बदलणं ते मात्र एका नाजूक ऑपरेशनसारखं आहे. एक छोटीशी चूकसुद्धा खूप महागात पडू शकते. उदाहरण घ्यायचं झालं तर CPUचं म्हणजे कम्प्युटरचा मेंदू, तो बदलणं हे खूपच काळजीचं काम आहे. यात अनेक स्टेप्स असतात आणि प्रत्येक स्टेप अगदी अचूक असावी लागते, कारण एक छोटीशी चूकसुद्धा महागड्या प्रोसेसरला कायमचं निकामी करू शकते. म्हणूनच असं म्हटलं जातं की CPU बदलण्यासारखी जी किचकट कामं आहेत ती शक्यतो एखाद्या प्रोफेशनल टेक्निशियनकडूनच करून घेतलेली बरी. नाहीतर फायदा होण्याऐवजी मोठं नुकसानच होऊ शकतं. पण या सगळ्या माहितीचा आपल्याला उपयोग कसा करायचा? कारण बघा, प्रत्येकाला एकाच प्रकारच्या अपग्रेडची गरज नसते. पीसीचा वापर कशासाठी होतो यावर अवलंबून असतं की नेमकं काय अपग्रेड करायला हवं. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वन साईज फिट्स ऑल असं अपग्रेडच्या बाबतीत अजिबात नसतं. सगळं काही वापराच्या प्रकारावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, एका गेमरसाठी चांगला ग्राफिक्स कार्ड आणि CPU सगळ्यात महत्त्वाचा असतो, पण दुसरीकडे व्हिडिओ एडिटरसाठी चांगल्या ग्राफिक्स कार्डसोबतच एक वेगवान SSD असणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की आपला पीसी नेमका कशासाठी वापरला जातो. आणि शेवटी अपग्रेडिंगची खरी मजा हीच आहे. ते आपल्याला आपल्या बजेटमध्ये आपल्या गरजेनुसार पीसीला अधिक चांगला बनवण्याची संधी देतं. तर मग जाता जाता एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे. आपल्या पीसीला एक नवीन ओळख देण्यासाठी असं कोणतं एक अपग्रेड आहे जे त्यात सगळ्यात मोठा बदल घडून आणू शकेल?